Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती होती. त्या पूरस्थितीमध्ये नागेश मडके यांनी मदत केली. हे नागेश मडके कोण? तर ज्यांनी शून्यातून हॉटेल व्यवसाय उभा केला, त्यात यश संपादन केलं. आज कमीत कमी त्यांच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, परंतु हे हॉटेल व्यवसाय सांभाळत सुद्धा आजकर जपतात. त्यांच्याशी चर्चा करूयात. तुम्ही व्यवसाय सांभाळताय, तुमची शून्यातून सुरुवात आहे, तुम्ही असं काही धनदानग्या कुटुंबातले नाहीयेत, नाही तरी सुद्धा तुम्ही आज समाजात कुठेही अडचण पडली की तुम्ही पुढे उभं राहताय. याचं गमक काय नेमकं? आपलं ह्याच्या मागचं कारण हेच आहे की आपलं जे आता भेटते आपल्याला त्यातून 4 आणे आपल्याला भेटले तर त्यातले पूर्ण पैसे वाटप बी झाली, आपल्याला पगार पुरतही भेटले तर बाद झालं. पण जिथं नडलंय तिथं जायला पाहिजे. आज आमचा शेतकरी वर्ग बघता तुम्ही 8 दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. जिथं बघा तिथं सोयाबीन मध्ये पाणी आहे, जे तोंडाला घास आलेला होता आज आमच्या शेतकऱ्याच्या. आज कितीतरी शेतकरी अवलंबून असतात की आज सोयाबीन निघाल्यावर कुणाचं कर्ज देऊ या कुणाचं काय देऊ, पण आज आमच्या शेतकऱ्यापाशी काहीच नाही. तरी पण सरकारला जाग नाही. सरकारनं अजून बी काय घोषणा केलेली नाही त्यांना किती पैसे द्यायच्यात. सरकारकडे हीच मागणी आहे की सरकारनं पटदिशीनं त्यांना मदत केली पाहिजे अर्जंट मध्ये. आज आमचा एक कारीनारी मधला एक भाऊ असा आमचा समजा, त्यांना फाशी घेऊन मेला त्याच्या कारण शेतातली माती वगैरे वाहून गेली. आमच्याकडून जितकी मदत होती ती आम्ही त्यांना काय पैसे असते ते दिलेले आहेत. 8 दिवसाचा किराणा दिलाय आम्ही. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला आम्ही जी मागते ती देऊ म्हणलेलो परचला. पण मला सरकारकडे एवढीच मागणी आहे की आज आमचा शेतकरी मारायला लागलाय, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही मदत करा, कर्जमाफी करा. या त्यांचं शेतकऱ्याचं जितकं नुकसान झालंय त्यातून काहीतरी द्या ना, 75% तरी द्या त्यांना नुकसान. असं आपली मागणी. आम्ही आज व्यवसाय बारके व्यवसायवाले झटायला लागलो. आमचे मित्र परिवार असं हॉटेलवाले दुसरे ती बी झटायला लागलेत. आम्ही झटतो, तुम्ही बी मदत करा. आज शेतकरी बघता तुम्ही जिकडे तिकडे पुलाची परिस्थिती आहे, कुणाला खायला नाही. जे आज कष्ट करून खात होते त्यांचे घर वाहून गेलेत. ज्यानं माती टाकली सावकाराकडून पैसे घेऊन त्याची माती वाहून गेलेली आहे. त्याच्या पाय आज शेतकरी काय फाशी घ्यायला लागले. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर मदत करा आणि जास्त करा. आश्वासन देऊ ना की वर्षे 2 वर्षाची, लगेच 8 दिवसात 10 दिवसात जितकी मदत फास्ट होईल तेवढी करा, ही आमची मागणी आहे सध्याला. सरकार रस्त्यावर उतरलंय, प्रशासन मदतीसाठी उतरलं असं म्हणतंय. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची दौरे होईल, मदतीचं काय आणखी? आता दौरे व्हायला लागले, सगळे दौरे करतात, पण तुम्ही आज बघा ना कुठंच काय गेलेलं नाही दौरे व्हायला. आमचे जे हॉटेलवाले उद्योजक असतात, जे थोडे थोडे व्यवसायवाले असतात, त्यांचीच मदत पोचायला लागली. आज तुम्ही बघत असताना बातम्यात आम्हीच द्यायला लागलो. आता मीच कहा ना परवा दिवशी दप्तर वह्या पुस्तकं जी माझ्याकडून होत होतं ती केलं. काल जी आमचा शेतकरी बंधू मिळालता त्याच्या घरी जाऊन का आमच्याकडून होत होतं तेवढं दिलेलं आहे. त्यांना जबान दिली की त्यांच्या पोरीच्या लग्नाशी आम्हाला आम्ही मागण ती देऊ. आम्ही तीच करायला लागलो सध्याला. ना आता कितीतरी फोन येतात की इकडे द्या तिकडे द्या. आमच्याकडून जितकं होणार तेवढं आम्ही तर देणारच. यांनी ज्या गंभीर कुटुंबाचा उल्लेख केला त्याची बातमी सर्वप्रथम मुंबई तकनेच केली होती व ती बातमी पाहण्यात स्वतः नागेश मडके तिथे गेले व त्या मुलीला 1 महिन्याचा किराणा व तिच्या लग्नाच्या वेळी जी काही तिला लागणाऱ्या वस्तू असतील त्या देण्याचे नागेश मडके यांनी कबूल केलाय. नागेशजी, तुम्ही काय धनदानग्या कुटुंबातले नाहीये, अजिबात नाही. तुम्ही शून्यातून सुरुवात केली. स्वतः मी पाहिलेली आहे. तुम्ही नेटिझन्सचा किंवा सोशल मीडियाचा वापर करून हा व्यवसाय वाढवला. बरोबर आहे. परंतु जेव्हा जेव्हा समाजावर कुठेतरी अडचण येते किंवा कुठेतरी अडचणीत पडतो तेव्हा तुम्हीच का पुढे येता? असं कोणता प्रसंग घडला होता तुम्हाला वाटतं किंवा जेणेकरून की तुम्ही एखादी घटना असते जसं मला एखादं वाटतं की आपण आज गरीबातून वरी आलेलो. आपण बी ती दिवस बघितल्यात की अन्न पाणी नसलं या समजा जिथं मदत पडली ते आपल्याला कोणच करत नाही. आज देवानं दिलेला समजा आमच्या गिरायकाचं प्रेम असन, जनतेचं प्रेम आहे, काय या बहिणीचा आमच्यावर आशीर्वाद असन, त्याच्यामुळे आम्हाला जी भेटतंय ते आम्ही जनतेपासून कसं पोचवीन आणि जनतेचं कसं आपल्याला दिल जिंकणं होईल तेच काम करता. आणि जनतेला आपल्याकडून काय होईल. आता तुम्ही मराठा आंदोलनाला बघितलं असेल आरक्षणच्या टायमाला आम्ही रातच्या 12 वाजता निघून गेलतो. 12 वाजता आम्ही रातच्या नवरा बायकोनं आयशर भरला आणि 12 वाजता आम्ही पाठ पोचला होती. तर रातभर टेम्पोतच प्रवास केला. आमच्या पाशी मोठी गाडी असली तरी आम्ही गाडीत गेलो, पण आम्ही आयशर मध्येच गेलो आणि आयशर मध्येच आलो. तुम्हाला मान्य तुम्ही मदत करताय, दिसते सर्वांना, नेटिझन्स तुमचे व्हिडिओ व्हायरल होतो त्याचे,
पण माझं म्हणणं काय, अशी एखादी घटना आहे का की जी तुम्हाला सांगून जाते की आपण मदत केली पाहिजे, तुम्हाला काही मदत मिळाली नाही किंवा तुम्ही ते बरोबर आहे की आता आम्ही बघितलेले ते दिवस ज्या टायमाला आम्हाला अन्न पाणी भेटत नव्हतं आम्हाला कुणीच दिलेलं नाही. आज आमच्या पैसे आहे म्हणून आम्ही वाटतो. ते घाललेलं असल्यामुळेच वाटतो ना आपण. आज आपल्याला देवाच्या कृपेने हाय आपल्या पैसे थोडा पैसा येतोय आपला धंदा आहे. काय चारण येत असताना आपण वाटाय बघता होती. त्याच्यामुळे आपल्याला घाललेला आहे त्याच्यामुळे वाटप करतोच आपण. तुमचा हॉटेल व्यवसाय व सामाजिकता जोड कसं तुमचं बसतं दोन्हीचं? करायला लागतंय दोन्हीकडे बी लक्ष देऊन करायच पाहिजे. नुसतं धंदा धंदा म्हणून जमत नाही आपल्याला. कुठं काय गोरगरिबाकडे चाललंय ते बी लक्ष द्यायला लागते. देवाने दिलंय म्हणल्यावर त्यांच्याकडे बी ध्यान द्यायला लागेल. बघायला लागेल की कुठं काय चाललंय. आणि म्हणून तर आम्ही सरकारकडे एकच मागणी मागतो की आमचा शेतकरी राजा आज बघतो तुम्ही कसल्या हालतीत आहे. कोणाच्या म्हशी मेल्यात, कोणाची जनावरं मेल्यात. आज तुम्ही बघू शकता एखाद्याचा ऊस असन. कारण की आज शेतकरी जेव्हा सोयाबीन लावतो ती मोठं पीक असतं शेतकऱ्याचं. पण आज तुम्ही बातम्या केल्या असत्या की एका शेतकऱ्याच्या कमरेला पाणी आहे त्याची सोयाबीन त्यात आहे. सोयाबीन उपसाय गेलं तर काहीच भेटत नाही. त्याच्यामुळे सरकारनं गांभीर्याने लक्ष देऊन परदेशी जशी मदत पोचणं होईल तशी पोचली पाहिजे. आम्ही तर काय अंगठी छापायत आमचा काय आजपर्यंत राजकारणात कुठल्याही आलेला नाही. पण आम्हाला जी दिसतंय ते आम्ही सांगतो की सरकारनं माझ्या अंदाजानं 8 दिवसात तात्काळीची मदत केली पाहिजे ही आमची इच्छा आहे. तुम्ही मदत केली, त्या मदतीवर तुमचा कुठे फोटो दिसला नाही मला, काय नाही. नाही ना पण याच ठिकाणी शिवसेनेने मदत केली, त्याच्यावर त्यांचे फोटो होते, एकनाथ शिंदेचे फोटो होते. नाही नाही त्यांचे ते आपल्याला माहित नाही. आता ते त्यांच्या राजकारणाचं काम आपले फोटो द्यायचं कामच नाही ना. आपण समक्ष सेवा करतो आपले फोटो देऊन काय त्यात आपल्याला की मी मोठा म्हणणारच नाही का आपल्या राजकारणामध्ये उतरायचंच नाही. आपल्याला जी आपलं जे प्रेम आहे पब्लिकचं ते आपल्याला घ्यायचंय फक्त. तर नवीन जे काही उद्योजक आहे त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? ते काय मग उद्योजकाला एकच आहे की बाबा जिथं जिथं पूल परिस्थिती आली जिथं आपल्या जण जी देणं होतंय ते आवर्जून द्या. फुल नाही फुलाची पाकळी द्या. समजा आपल्याकडून 4 आण्याची मदत होत नसली 5 पैशाची करा सगळे जण मिळून करा. पण आज आपला शेतकरी राजा अडचणीत आहे त्याला मदत करा. आमच्याकडून तर जितकी होती आम्ही ती करतोच. पण आमचे जे उद्योजक आहेत त्यांना बी सांगायला लागलो की त्यांनी बी मदत करा थोडी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतो. 100% आहे ना. आत्महत्यासारखा मार्ग निवडतोय, जी लेकरं बाळ रस्त्यावरती येत आहेत म्हणून तो मग हे जगाशी लढाई लढतोय तो. म्हणून तर मी म्हणतो ना सरकारला त्यांची कर्जमाफी असन काय असन ती करून टाका. आज शेतकरी मेला म्हणजे उद्याच्याला पीक नाही शेतात उगवलं तर आपण खाणार का? समजा ज्वारी असन गहू असन तांदूळ असन जे पीक येतात ते आपले शेतकऱ्यापासूनच येतात. आपण स्वतः तर सिटी मध्ये राहून जाऊन पिकवू शकत ना. आज आपण 9ला उठलं की आपल्या ऑफिसला जातो. आपण शेतात एक दिवस गेलो आणि चिखलात पाय बोलले की म्हणतात त्याच्या आईला छी काही घाण कशाला आलो मी इकडं. पण आपला जे शेतकरी राजा असतो हे रात दिवस काम करतो. लाईट नसली रातच्या 12ला जाऊन कामच करायचं त्याला पाणी द्यायच लागते शेताला. एखादा शेतकरी बघा तुम्ही लाईटच्या ह्याच्यामध्ये जाऊन खांबाला चिटकून मरतो. त्याचं काय दखलच कोण घेतं का? कशासाठी गेलेला असतो ती पीक पिकवायला त्याच्यामुळेच मरतो. टोकाचं पण उचलायला आत्महत्या करतोय तो. तुम्ही काल काढितलं बघितलं की आता तुम्ही बघितलं व्हिडिओ बघितलं सुरुवात पाणी यायला त्यावेळेस 100%. ते आव्हान काय करा लोकांना, शेतकऱ्यांना आव्हान काय करा? शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही फाशी घेऊ नका. आत्महत्या काय करण्याची जरूरत नाही. आज आपलं शेत समजा आज लोकांचं कर्ज असन आज ना उद्या द्या. त्याला सांगा बाबा मी आज ना उद्या देईन. अगर दमदाटी करत असल्या तर आपल्यापाशी कानून कायदा आहे ती घ्या तुम्ही. पण आत्महत्या कर नका. कारण की शेतकरी जेव्हा जगतो तेव्हा सगळी माणसं जगतात. शेतकऱ्यानं गंभीरपणे उभा राहिलं पाहिजे. अर्धा एकरच असं पिकवा की त्यात कर्जही फिटवून आपलं घरचे बी चालावं. लेकरं बाळ कसं आहे आज समजा आत्महत्या केली तर त्याच्या मुली असत्या त्याची मुलं असत्या त्याची बायको असते त्यांनी करायचं काय? आज तुम्ही बघू शकता कोण कोणाचं नाही की त्याच्या लगेच शेती कोण भाऊकी असन समाज असन ती लगेच ही करतो. पण त्याच्या बायको लेकरानं करायचं का? आज मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर त्याच्या बाप पाहिजे ना आधी. त्याशिवाय लग्नाला अडचण येते. त्याच्यामुळे शेतकरी बांधवाला माझी इतकीच विनंती आहे कळकळीची की कोणी आत्महत्या करू नये. शेतात आपल्याला काय नवीन पिकून होत आहे आज झालेले पूर्व परिस्थिती झालेली आहे ते काय देवाची देण होत असते. पण त्याला अजून कसं समोर न जाणं होईल ते करून आपण दुसरं पीक पकवून हे करा. पण आत्महत्या काय करू नका एवढी कळकळीची विनंती आहे. हा युवा उद्योजक आहे जो प्रत्येक समाजकार्यात हिरिरीने भाग घेतो. याचं कारण काय तर ह्यांची परिस्थिती काय हे धनाढ्य कुटुंबातले नाहीयेत. ह्यांनी फार शून्यातून निर्माण केलेलं विश्व आहे हे करताना त्यांना कोणी मदत केली नाही किंवा खायला सुद्धा त्यांना काही एक दिवशी अन्न नव्हतं. त्यामुळे ती जाण ठेवून ही सामाजिक जपतात. हाच आदर्श घेऊन इतर उद्योजकांनी आपला व्यवसाय वाढवावा का व्यवसाय वाढवावा पण त्यासोबत सामाजिकता ही जपावी. ही
जे एक शिकवण लोकांना देतात. यासोबतच सरकारकडे यांचं असंही मागणं आहे की हा जगाचा पोषण शेतकरी तो जगला पाहिजे. तो जगला तर आपण सर्वजण जगूयात. त्यासोबतच शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखा मार्ग निवडू नये, त्यांनी कणखर भूमिका घ्यावी व यातून मार्ग नक्कीच निघेल असं नागेश मडके यांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.